भारताने महिला वर्ल्ड कप जिंकल्यानंतर स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधनाच्या विवाहाची चर्चा सुरू झाली। सांगलीमध्ये विवाहापूर्वीचे सर्व काही कार्यक्रम व्यवस्थित सुरू असतानाच अचानक एक ट्विस्ट आला, ज्यामुळे हा विवाह सोहळा लांबणीवर पडला। यासाठी स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृतीचं कारण दिले जात आहे। मात्र या दरम्यान सोशल मीडियावर मात्र अनेक उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत। या चर्चा नेमक्या काय आणि त्यांना दुजोरा देणाऱ्या घटना नेमक्या काय जाणून घेऊ सविस्तर। सोशल मीडियावरील या चर्चांमध्ये स्मृतीचा होणारा नवरा पलाश मुच्छलचे मेरी डिकोस्टा नावाच्या मुलीसोबतचे चॅट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। त्यातून पलाशने स्मृतीचा विश्वासघात केला आहे। धक्कादायक म्हणजे हे चॅट स्मृतीसोबत लग्न नक्की झाल्यानंतरचे आहेत असे एक ना अनेक तर्क लावले जात आहेत। मात्र या व्हायरल चॅटवर अद्याप पलाश आणि स्मृती या दोघांनी देखील खुलासे केलेले नाहीत। या व्हायरल चॅटमुळे हे लग्न पुढे ढकललं गेलं आहे का असा प्रश्न देखील सध्या विचारला जातोय। याच दरम्यान दुसरीकडे सोशल मीडियावरील चर्चांना दुजोरा मिळणाऱ्या घटना देखील समोर आल्यात, ज्यामध्ये स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे। त्यांची अँजिओग्राफी झाली असून त्यामध्ये कोणतेही ब्लॉकेजेस मिळालेले नाहीत असे रिपोर्ट देखील समोर आलेत। तसेच या विवाह सोहळ्याबाबत उलटसुलट चर्चा होण्याचं आणखी एक कारण म्हणजे स्मृतीने आपल्या इंस्टाग्रामवरून हळदी, मेहंदी आणि साखरपुडा यासारख्या सर्व विवाहासंबंधित पोस्ट हटवल्या आहेत। मात्र दुसरीकडे तिने पलाश सोबतच्या जुन्या पोस्ट तशाच ठेवलेल्या आहेत। त्यामुळे या पोस्ट हटवणे म्हणजे त्यांच्यामध्ये वाद आहे असं मानलं जाऊ शकत नाही, कारण परिस्थितीनुसार तिने हा निर्णय घेतला असू शकतो। यावर माध्यमांशी बोलताना पलाश मुच्छलच्या आईने सांगितलं की पलाश हा स्मृतीच्या वडिलांच्या अत्यंत जवळचा आहे। त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आलं। त्याचवेळी पलाशने निर्णय घेतला की जोपर्यंत तिचे वडील बरे होत नाहीत तोपर्यंत फेरे घ्यायची नाही, कारण पलाशची स्मृतीच्या वडिलांशी जास्त अटॅचमेंट आहे। स्मृतीपेक्षा देखील ते दोघे एकमेकांच्या जास्त जवळ आहेत। त्यामुळे स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृतीमुळे हे लग्न लांबणीवर पडलं आहे का की आणखी काही वेगळं कारण आहे हे लवकरच समोर येईल। त्यामुळे मंडळी, या लग्नाबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला नक्की फॉलो करा।